नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आहे मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस आणि सोबतच गणेश विसर्जन पण आहे। तर आता मी जाणार आहे कॉलेजमध्ये आणि सगळं काही तुम्हाला डिटेलमध्ये दाखवणार आहे की MGM कॉलेजमध्ये आपल्या कशा प्रकारे सेलिब्रेशन केले जाते जे मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस आहे। तर त्यानिमित्त कशा प्रकारे काय काय केले जाते तर सगळं काही डिटेलमध्ये दाखवणार आहे। सो व्हिडिओला लास्टपर्यंत बघत राहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला सुरू करूया। आणि आता आहे मी आमच्या हॉस्टेलच्या बिल्डिंगवरती, जसं की आपल्याला बघायला मिळत आहे। आणि आता जायचं आहे MGM कॉलेजमध्ये। ही MGM कॉलेजची बिल्डिंग आहे, CSNITची। तर चला आपण जाऊया आता MGM कॉलेजमध्ये कशा प्रकारे सेलिब्रेशन होतं। चला सुरू करूया। तर मित्रांनो, पोहोचलो आहे मी MGM कॉलेजमध्ये। तर गेटच्या आतमध्ये एंटर करत आहे। तिथे ड्रिलचं प्रॅक्टिस चालू आहे आता। चला तिथं जाऊया। स्वच्छतेचं पण काम चालू आहे कारण झाडं वगैरे सगळी कापली आहेत। मी आता इथे पोहोचलेलो आहे आणि इथे फक्त तयारी चालू आहे, अजून कोणी काही सुरुवात केलेली नाही। तर मित्रांनो, आता मॅडम आलेले आहेत कारमध्ये।
तर मित्रांनो, परेड संपल्यानंतर मी डायरेक्ट पोहोचलो आमच्या हॉस्टेलवरती आणि आम्ही सायंकाळच्या वेळेमध्ये गणपती विसर्जनाला सुरुवातही केली. तर मित्रांनो, सोबतच गर्ल्स हॉस्टेलची पण गणपती आम्ही विसर्जन करणार आहोत. मित्रांनो, कसा वाटला आजचा हा ब्लॉग? आसना ब्रिजवर डायरेक्टली आम्ही गणपती विसर्जन केल्याच्या नंतर डायरेक्टली आम्ही डोमवरती आलेलो आहोत आणि खूप थकलेलो आहे, कारण नाचत वगैरे सगळं काही तुम्हाला डिटेलमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अशा प्रकारे आमचं विसर्जन झालं आणि अशा प्रकारे आजचा हा परेड झाला. आज गणपती विसर्जन आणि मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अशा प्रकारे साजरे करण्यात आलेला आहे, जे की MGM कॉलेजमध्ये. तर निश्चितच आवडला असेल, लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांबरोबर जरूर शेअर करा, कारण त्यांना माहिती हो. भेटूया का नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.